नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1000 ऑनलाईन प्रश्नांपैकी 601 ते 800 पर्यंत प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ठरतील. तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओला आपला 601 वा प्रश्न आहे, नीति आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर नीति आयोगाचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. आपला दुसरा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? तर 1 जानेवारी 1950ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आपला प्रश्न चौथा आहे, नाबार्ड बँकेची स्थापना कधी करण्यात आली आहे? तर 12 जुलै 1982ला नाबार्ड बँकेची स्थापना करण्यात आली आहे. 605 वा प्रश्न आहे, प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या शहरात आहे? तर हे मुंबई या शहरात आहे. नवीन 2000 रुपयाची नोट कधी चलनात आली? आता ही बंद झाली आहे. आपला 607 वा प्रश्न आहे, 1868 मध्ये भारताचे सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न कोणी मोजले? तर दादाभाई नौरोजी यांनी मोजले. भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? मुंबई. GST स्वीकारणारा पहिला देश कोणता आहे? फ्रान्स आहे. GST लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं आहे? आसाम आहे. नंतर त्या पुढला प्रश्न आहे, भारताचे अंटार्क्टिकावरील संशोधन केंद्राचे नाव काय आहे? तर मैत्री आहे. 612 वा प्रश्न आहे, आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोणते आहे? तर हिसार या शहरात आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर सिकंदराबाद या ठिकाणी आहे. सातपुडा पर्वत रांगेतील कोणत्या 2 नद्यांची खोरे वेगळी झाली आहे? तर नर्मदा आणि तापी या 2 नद्यांची खोरे वेगळी झाली आहे. जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर हे सुवर्णरेखा नदीच्या काठावर वसलेले आहे. भारतातील तलावांचे राज्य कोणते आहे? आंध्र प्रदेश आहे. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पॅसिफिक आहे. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? ग्रीनलँड. आपला 619 वा प्रश्न आहे, भामरगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोलीमध्ये. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? पुणे. लोकसभा व राज्यसभेवर महाराष्ट्रातून एकूण किती सदस्य निवडून पाठवले जातात? तर 67 सदस्य निवडून पाठवले जातात. बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. 625 वा प्रश्न आहे, भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर APJ अब्दुल कलाम यांना ओळखलं जातं. चाबहार बंदर कोणत्या देशात आहे? तर हे इराणमध्ये. आपला 627 वा प्रश्न आहे, इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव काय? शक्तीस्थळ. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर S सोमनाथ. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर छत्रपती संभाजीनगर आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? हेग, नेदरलँड या ठिकाणी आहे. संविधान सभेची कल्पना कोणी मांडली? तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली आहे. आपला 632 वा प्रश्न आहे, संविधान समितीचे ॲग्रो इंडियन सदस्य कोण होते? तर फ्रँक अँथोनी होते. 633 वा प्रश्न आहे, घटना समितीचे फारसी सदस्य कोण होते? तर HP मोदी हे होते. घटना समितीच्या पहिल्या बैठकीत किती महिला हजर होत्या? तर 9 महिला हजर होत्या. 635 वा प्रश्न आहे, घटना समितीचे एकूण कामकाज किती दिवस चालले? तर 1082 दिवस चाललं, म्हणजेच 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. आपला 636 वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील घटना दुरुस्तीची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? दक्षिण आफ्रिका. भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहे? 11 आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 6 वर्षाचा असतो. भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती म्हणून कोणाला ओळखले जाते? नीलम संजीव रेड्डी यांना ओळखलं जातं.
640वा प्रश्न आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. भारतातील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे? मदुराई, तामिळनाडू या शहरात आहे. 642वा प्रश्न आहे आपला, शिवाजी महाराजांनी कोणत्या दिवशी शाहिस्तेखानाची बोटे छाटली होती? तर 5 एप्रिल 1663 या दिवशी शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली होती. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर तोरणा जिंकला आहे, तो 1646 या वर्षी जिंकला आहे. 644वा प्रश्न आहे, राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली? तर राजा दांतीदुर्ग यांनी केली. वेरूळ येथील कैलास मंदिरे कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधली? तर कृष्ण प्रथम या राजाने बांधली. सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? तर राजा सिमुक होता. फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहे? अण्णाभाऊ साठे. आर्य समाजाचा बायबल म्हणून कोणत्या ग्रंथाला ओळखले जाते? तर सत्यात्तर प्रकाश या ग्रंथाला ओळखलं जातं. 649वा प्रश्न आहे आपला, 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. इंडियन इंडिपेंडन्स लीग या संस्थेची स्थापना कोणी केली? तर रासबिहारी बोस यांनी केली. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? 31 डिसेंबर 1600 या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. प्लासीचं युद्ध कधी झालं? 23 जून 1757ला. बक्सरचे युद्ध कधी झाले? 22 ऑक्टोबर 1764. आपला 654वा प्रश्न आहे, 1857च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? तर 31 मे 1857 ही नियोजित तारीख होती. आपला पुढचा प्रश्न आहे 655वा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा लॉर्ड रिपनने कधी संमत केला? तर तो 18 मे 1882ला संमत केला. लॉर्ड कर्झन बंगालच्या फाळणीची अधिकृत घोषणा कोणत्या व कधी केली? तर 16 ऑक्टोबर 1905 या वर्षी केली. आपला पुढचा प्रश्न आहे, चौरीची घटना कोणत्या दिवशी झाली? तर 22 फेब्रुवारी 1922ला झाली. क्रिप्स मिशन भारतात कधी आलं? तर हे 23 मार्च 1942 या वर्षी भारतात आलं. गोवा राज्य पोर्तुगीजांच्या ताब्यातून कधी मुक्त झाले? तर 19 डिसेंबर 1961 या दिवशी मुक्त झाले. संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्काचा जाहीरनामा कधी जाहीर केला? तर 10 डिसेंबर 1948 या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्काचा जाहीरनामा जाहीर केला. किती लोकसंख्या मागे पंचायत समितीची एक सदस्य निवडतात? तर 20,000 लोकसंख्या मागे पंचायत समितीचे एक सदस्य निवडतात. किती लोकसंख्या मागे जिल्हा परिषदेचे सदस्य निवडतात? तर 40,000 लोकसंख्या मागे. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर पालकमंत्री असतात. जिल्हा नियोजन विकास मंडळाचे उपाध्यक्ष कोण असतात? तर हे विभागीय आयुक्त असतात. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव कोण असतात? हे जिल्हा अधिकारी असतात. पंचायत राज संबंधित राज्यघटनेतील कलम कोणता आहे? कलम 40 व 243. आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर लॉर्ड मेयो यांना ओळखलं जातं. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर सरपंच भूषवतात. पंचायत राज हे कुणाचे स्वप्न होते? हे महात्मा गांधींचं स्वप्न होतं. कर्नाटक राज्यात जिल्हा परिषदेला काय म्हणतात? तर महाकामा परिषद म्हणतात. प्लेग हा आजार कोणत्या प्राण्यापासून होतो? तर हा उंदरापासून होतो. आपला 672वा प्रश्न आहे, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? देवमासा आहे. तापमापीमध्ये कोणता धातू वापरतात? तर पारा वापरतात. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते? जीवनसत्व ड हे महत्त्वाचे असते. कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? मोरचूद. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. क्युलेक्स नावाचा डास चावल्यामुळे कोणता रोग होतो? तर हत्ती रोग होतो. श्वास न करणारा सजीव कोणता आहे? नाकतोडा आहे, म्हणजे श्वसन. डायबिटीज असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? तर शर्करा नियंत्रित राहत नाही. सोलर कुकरची पेटी आतील बाजू कोणत्या रंगाने रंगवलेली असते? तर काळ्या रंगाने रंगवलेली असते. आयोडीनच्या अभावी कोणता आजार होतो?
तर गलगंडा हा आजार होतो. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय असते? तर सोडियम बायकार्बोनेट असते. धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय असते? तर सोडियम कार्बोनेट असते. कोणत्या जीवनसत्वाचा संबंध दृष्टीशी येतो? तर अजीवनसत्वाचा संबंध दृष्टीशी येतो. सिकल सेल व ॲनेमिया हा आजार कशाशी संबंधित आहे? तर हा रक्ताशी संबंधित आहे. कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? तर क्लोरोफिल या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात. 687वा प्रश्न आहे. सर्वाधिक उष्णता आकर्षक करणारा रंग कोणता आहे? तर काळा आहे. बर्ड फ्लूचा विषाणू कोणता असतो? तर H5N1 हा असतो. स्वाईन फ्लूचा H1N1 हा असतो. कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे बनलेले असते? मगर या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे बनलेले असते. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा ही घोषणा कोणी दिली? तर ही घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी दिली. शिवाजी महाराजांचे हेर खात्याचे प्रमुख कोण होते? तर बहरजी नाईक होते. पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर हे बासरी वाद्याशी संबंधित आहे. उस्ताद बिस्मिल्ला खां कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? शहनाई वादक आहे. तर पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर वादक आहे. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणाचे आहे? स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आहे. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? 8,848.86 मीटर आहे. 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या जिल्ह्यात झाले? तर हे लातूरमध्ये झालं. जगातील सर्वात छोटा पक्षी कोणता आहे? तर हमिंगबर्ड हा जगातील सर्वात छोटा पक्षी आहे. कुत्रा चावल्यामुळे कोणता आजार होतो? तर कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा आजार होतो. 701वा प्रश्न आहे आपला. 1857च्या उठावादरम्यान भारतात कोणत्या गव्हर्नर जनरल म्हणजे 1857 भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड कॅनिंग हे होते. पुढचा प्रश्न आहे. कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 381 म्हणजे काही याचे 382 काही याचे 381 382 मीटर लक्षात ठेवा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ग्रामीण भागातील फैजपूर येथील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर हे पंडित जवाहरलाल नेहरू होते. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टात प्रादेशिक भाषां समावेश आहे? तर 8व्या परिशिष्टात प्रादेशिक भाषांचा समावेश आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली? तर महाराष्ट्रात आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली. पाल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे जळगाव जिल्ह्यात आहे. आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमाने जाहीर केली जाते? तर कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी जाहीर केली जाते. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर साल्हेर हे नाशिक जिल्ह्यात आहे. डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? तर हा भूतान या देशाचा भाग आहे. कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते? तर पांढऱ्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते. सर्वाधिक वेळा IPLचा किताब जिंकणारा संघ कोणता आहे? तर मुंबई इंडियन्स आहे. मुंबई मेट्रो कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावते? तर ही वर्सोवा ते घाटकोपर या शहरांदरम्यान धावते. महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले सभापती कोण होते? तर सयाजी लक्ष्मण सिलम हे होते. जिल्ह्याचे जनगणना अधिकारी म्हणून कोण काम पाहतात? तर जिल्हा अधिकारी हे काम पाहतात. आपला 715वा प्रश्न आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? तर 2 जून 1956 या दिवशी स्टेट बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. केमोथेरपी ही उपचार पद्धती कोणत्या विकासासाठी वापरली जाते? तर कर्करोगासाठी वापरली जाते. भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट कधी प्रक्षेपित करण्यात आला? 19 एप्रिल 1975 या वर्षी भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट प्रक्षेपित करण्यात आला. आपला 718वा प्रश्न आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोणत्या दिवशी म्हणून काय दिवस साजरा केला जातो? युवा दिन म्हणून साजरा केला जातो. उधम सिंग यांनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली? तर ओडवायरची हत्या केली. भारतीय नागरिकत्व कायदा कधी संमत करण्यात आला? 1955 या वर्षी संमत करण्यात आला. सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघर या जिल्ह्यात आहे. कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाचा स्मरणार्थ 28 फेब्रुवारी विज्ञान दिवस साजरा केला जातो?
तर सी.व्ही. रमण या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. सारस पक्ष्यांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर गोंदिया जिल्हा ओळखला जातो. नाशिक शहराचे प्राचीन नाव काय आहे? गुलशनाबाद. फेसबुक या सोशल मीडिया कंपनीचे नवीन नाव काय आहे? मेटा. हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू भरलेला असतो? हिलियम. ईशान्य भारतात स्थलांतरित झाले शेतीला काय म्हणतात? झूम. पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? गृह खाते. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? दक्षता. महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य किती आहे? 78. ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? शांघाय या शहरात आहे. आपला 732वा प्रश्न आहे. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमिनीचा मालक बनले? तर रयतवारी या महसूल पद्धतीत शेतकरी जमिनीचा मालक बनले. आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य कोणतं आहे? तर हे भरतपूर राजस्थान आहे. LPG घरगुती सिलेंडरचे वजन किती असते? तर 14.2 किलोग्रॅम असते. लायन प्लांट कोणत्या देशाचा राष्ट्रध्वज त्याला म्हटले जाते? तर श्रीलंका आहे. महाराष्ट्राचे मार्टिन लूथर किंग असे कोणाला म्हटले जाते? तर महात्मा फुले यांना म्हटले जाते. युनिव्हर्सल डोनर असे कोणत्या रक्तगटाला म्हटले जाते? तर O या रक्तगटाला म्हटले जाते. भारताचे प्रमाणवेळ कोणत्या शहरावरून आहे? तर भारताची प्रमाणवेळ ही अलाहाबादवरून निश्चित केली. आपला 739वा प्रश्न आहे. केंद्रीय कायदेमंडळात बॉम्बस्फोट करण्यात भगतसिंगचे सहकारी कोण होते? तर बटुकेश्वर दत्त होते. भारतात घटनात्मकरित्या किती प्रादेशिक भाषांना मान्यता देण्यात आली आहे? तर 22 भाषांना मान्यता देण्यात आली आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले यांनी केली आहे. भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो? अरुणाचल प्रदेश. इन्शुलिनचा वापर कोणत्या आजाराच्या निदानासाठी केला जातो? मधुमेह. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड विल्यम बेंटिंक होते. कागदाचा शोध कोणत्या देशात लावला? चीन या देशात लागला. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तामिळनाडू या राज्यात साजरा केला जातो. जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडून आला? 13 एप्रिल 1919 या दिवशी घडून आला. मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला कोणती आहे? कर्णम मल्लेश्वरी. भारतातील 3 राजधानी असणारे पहिले राज्य कोणते? आंध्र प्रदेश. कोविड-19 या आजाराचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला? तर चीन या देशात आढळला. महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली? सरोजिनी नायडू यांनी दिली. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून कोणी संबोधलं? सुभाषचंद्र बोस यांनी संबोधलं. महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. लक्षात ठेवा महत्त्वाचे प्रश्न आहे तिन्ही पण. महात्मा गांधी राष्ट्रपिता कोण म्हणलं? सुभाषचंद्र बोस. आणि महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोण दिली? रवींद्रनाथ टागोर. रक्तदान करताना किती रक्त घेतले जाते? 300 मिली घेतलं जातं. चिकनगुनिया आजाराचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो? तर एडीसी इजिप्ती या डासामुळे होतो. आपला 758वा प्रश्न आहे. पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर लाला लजपतराय यांना ओळखलं जातं. सूर्यकिरणे पृथ्वीवर येण्यास किती कालावधी लागतो? 500 सेकंद लागते. म्हणजे किती? 8 मिनिटं आणि 20 सेकंद लागतात. 760वा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठे सुरू करण्यात आली? तर सातारा या शहरात महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सुरू करण्यात आली. आगा खान पॅलेस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? हा पुणे जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात तोफखाना प्रशिक्षण केंद्र कुठं आहे? देवळालीला आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणतं आहे? फिमर आहे. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं आहे? स्टेप्स म्हणजे कानातील आहे. महाराष्ट्राचा भूभाग कोणत्या खडकापासून तयार झालेला आहे? बेसाल्ट. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कुणी केली? चंद्रशेखर आझाद. आर्य समाजाचे लढाऊ हिंदू धर्म असे वर्णन कुणी केले? भगिनी निवेदिता यांनी केली. 1857च्या उठावाचे प्रतीक म्हणून कोणते चिन्ह वापरले जाते? लाल कमळ व चपाती वापरलं जातं. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 7वा. गणपतीपुळे समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यात? रत्नागिरी जिल्ह्यात. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच ही घोषणा कोणी दिली? लोकमान्य टिळक यांनी दिली. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर आंबोली सिंधुदुर्ग या ठिकाणी पडतो. सार्क संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर हे नेपाळ या देशात आहे, काठमांडू या शहरात.
भारताच्या धवल क्रांती जनक कोण आहे? तर डॉक्टर वर्गीस कुरियन आहे. मुलतान का सुलतान असे कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला ओळखलं जातं? तर वीरेंद्र सेहवाग यांना ओळखलं जातं. भारताचे पॅरिस म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? मुंबई. आपला 777वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक जिल्ह्यात आहे. पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पॅसिफिक महासागर आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे? कोल्हापूर आहे. अरविंद केजरीवाल हे कोणत्या राष्ट्रीय पक्षाचे संबंधित आहे? राजकीय पक्ष संबंधित आहे तर आम आदमी पार्टीशी संबंधित आहे. 781वा प्रश्न आहे आपला, भारतात सर्वप्रथम आधार कार्ड कुणी काढले? तर रंजना सोनवणे नंदुरबार या महिलेने भारतातील सर्वात प्रथम आधार कार्ड काढले. कोणत्या देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे? तर इंडोनेशिया या देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे. कोणत्या देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे? तर इंडोनेशिया या देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे. जगातील सर्वात मोठे फूल कोणतं आहे? रेफ्लेक्शिया. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? आशिया. 785वा प्रश्न आहे, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागावर इजा करतो? तर मज्जासंस्थावर करतो. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे निद्रानाश हा रोग होतो? ब जीवनसत्वाच्या अभावी निद्रा रोग हा रोग होतो. पेनिसिलिनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने लावला. कॉलरा या रोगाचा जीवाणूचा आकार कोणत्या विरामचिन्हासारखा आहे? तर स्वल्पविराम चिन्हासारखा आहे. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले. 791वा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? तर 14 एप्रिल 1891 या वर्षी झाला. आपला 792वा प्रश्न आहे, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्यांचा सत्याग्रह कधी केला? तर 20 मार्च 1927 या वर्षी केला. समता जनता प्रबुद्ध भारत मूकनायक ही कुणाची वृत्तपत्र आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी व कुठे धर्मांतराची घोषणा केली? तर 23 ऑक्टोबर 1935ला यावला या ठिकाणी केली. आपला 796वा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुद्रणालयाचे नाव काय आहे? भारतभूषण प्रिंटिंग प्रेस. 797वा प्रश्न आहे आपला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र कोणते आहे? वेटिंग फॉर अ विजा. 798वा प्रश्न आहे आपला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई येथील सिडेनहॅम कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत असत? तर अर्थशास्त्र हा विषय शिकवत असत. 799वा प्रश्न आहे आपला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी व कुठे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली? तर 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे आजचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड कधी झाली? तर 29 ऑगस्ट 1947ला बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. 29 ऑगस्ट 1947ला. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये 801 ते 1000 प्रश्नांचा 5वा भाग घेऊ. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.